नमस्कार, मी श्वेता. साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, विवाह हे स्वर्गात जमतात असं म्हणतात आणि पृथ्वीवर संपन्न होतात असंही म्हटलं जातं. पण बऱ्याचदा ना लग्न जमण्यामध्येच अडचणी निर्माण होतात आणि म्हणूनच आपण आजचा महाराष्ट्र कॉलिंगचा विषयच हा घेतलेला आहे, लग्न करताना येणाऱ्या अडचणी. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ज्योतिर्विद आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार, खूप स्वागत आहे. बऱ्याच काळानंतर तुम्ही पुन्हा आलात चर्चेला, त्यामुळे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारायचे असतील, मलाही अनेक प्रश्न विचारायचे आहेत. पण आपण ही चर्चा पुढे नेण्याच्या आधी पंडितजींची ओळख करून देणारा, त्यांच्या कार्याची ओळख करून देणारा हा एक व्हिडिओ आपण पाहूया. ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 2.5 दशकं म्हणजेच 24 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशापरदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे. पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्रीशैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत. 16व्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात. ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे. यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव. आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे. समस्या, अडचणी, भविष्याची चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी, खेळाडू, चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात. तर आता जवळपास 1-1.5 महिन्यांनी पंडित शिवकुमार श्री पुन्हा आलेले आहेत साम टीव्हीवरती. तर तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील तर तुमचे सगळे प्रश्न तुम्ही नक्कीच त्यांना विचारू शकता. यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 022693024444. तर नक्कीच आम्ही तुमच्या फोनची वाट पाहतोय. पहिला प्रश्न मीच पंडितजींना विचारते. पंडितजी, असं बऱ्याचदा होतं की लग्न ठरत नाही आणि म्हणून कालसर्प शांती केली जाते, पण ती मुळात कितपत योग्य हे मला पहिला प्रश्न विचारायचा आहे. नमस्कार. जो 1.5 महिना झाला शोला येऊ नाही शकलो बिकॉज बाकीच्या गोष्टीमुळे, तर याच्या पुढचे शिवाय ते कंटिन्यू होत जातील दर मंगळवारचे. पहिला मुद्दा हा की कालसर्प हा लग्नामध्ये प्रॉब्लेम आणतो का? कालसर्प म्हणजे काय, त्यामुळे प्रॉब्लेम येतो का? म्हणजे तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे गेला तर पहिल्यांदा चेक करताय की सर्दी आहे, खोकला आहे, कर्णामुळे काय, मग त्यावेळेला कळतं. ताप हा सगळीकडेच येतो, म्हणून तो काय तुमचा करोनाचा आहे किंवा ब्लड कॅन्सरमुळे पण ताप येतो. एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय ते कळायला पाहिजे. अडचणी यायला लागलेल्या आहेत, लग्न होत नाहीये म्हणून कुठलं ब्राह्मण सांगणार कालसर्प करा, कालसर्प करा. माझ्याकडे येणारे बरेच म्हणजे 70% लोक जे येतात ते म्हणतात आम्ही कालसर्प केलेलंच आहे. काय रिझनच ते पत्रिका पडल्यानंतर कालसर्पाचा काय संबंधच नसतो. त्यामुळे काहीतरी सांगितलं आणि उपाय करून समाधान मानून घेणं की आता मी हे केलं आणि रिझल्ट मिळाला पाहिजे असं नाही होऊ शकत. म्हणजे करोना आलेला आहे किंवा खोकला झाला आणि डोकेदुखीची गोळी घेतली तुम्ही म्हणजे डोकं दुखायचा आजार ताप कमी येईल असं काही नाही आहे. म्हणजे योग्य पद्धतीनं बघून योग्य ठिकाणी ते काम केलं पाहिजे तरच त्या गोष्टी होतात. म्हणून कालसर्पमुळे लग्न होत नाही हे 90% चुकीचं आहे. बघायला पाहिजे नक्की कशात काय प्रॉब्लेम पत्रिकेमध्ये आहे. अगदी बरोबर आहे. आता प्रेक्षकांकडून फोन यायला सुरुवात झालेली आहे. पहिला फोन आलेला आपल्याला अनुश्री यांचा, तर थेट आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार अनुश्री, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. बोला, आपला प्रश्न विचारा. बोला. नमस्कार सर. नमस्कार. तर मला लग्नाबद्दल विचारायचं, लग्नाची केव्हा आहे आणि माझं कार्यालय कसं असणार? तारीख 1 मे 1986, वेळ रात्री 2:20 आणि सर नागपूर. कुठला? नागपूर. नागपूर. हो, नागपूर. काय करता तुम्ही? तर माझं एम.कॉम झालंय. मी सर्व्हिस करत होती, मी सध्या करत. ओके. 19 किती? 1986. 1990 रात्री 2:20 आणि नागपूर. येस, गुरुवार आहे.
मकर रास आहे, याबरोबर गुरु हुशार आहे, बुद्धिमान आहे, प्रामाणिक आहे, प्रेमळ आहे, व्यक्ती खूप चांगलीच आहे, नो डाऊट. लग्नाचा कारक ग्रह रवी जो आहे तो राहूच्या युतीमध्ये आल्यामुळे त्याला आम्ही ग्रहणयोग म्हणतो की तो लग्नासंबंधी अडचणी तयार करतो. म्हणजे लग्न होणार आहे का बाबा, आता मी विचार सोडून देऊ का, लग्न होणार आहे का नक्की, असं पाणी लोकांचं असतं की लेट झालं, होणार आहे की नाही होणार एवढं तरी सांगा. मी जे होणार नाही ना, मी होणार नाही म्हणून सांगतो, प्रॉब्लेम आहे म्हणून सांगतो. हे लग्न 100% होणार आहे, वैवाहिक जीवन अतिशय उत्तम असणार आहे. संतती जे आहे, पहिला मुलगा दुसरी मुलगी, हे पण संतती होण्याची शक्यता दाट, संतती पण हुशार 90% प्लस असणार आहे. फक्त या पत्रिकेनुसार पुष्कराज आणि पाचू हे 2 रत्न वापरा. मंगळाचं दान, रवीचं दान, मी अनेक वेळा टी व्हीला सांगतोय, खूप मोठी प्रोसेस सांगू शकत नाही मी, ते दान करा तुम्ही. आणि आता एवढं वय झाले, लग्न झालेले नाही आहे राहू आणि रवीमुळे, तर यासाठी कुंभविवाह नावाचा विधी असतो, तो करणं गरजेचं आहे, तो मात्र करून घ्या. आता या ठिकाणी चंद्र म्हणजे अप्रॉक्सिमेट डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यानच्या काळात लग्न व्हायला काही हरकत नाही. 10, 11, 12, 1, 2, 10, 11, 12, 1 बरोबर आहे. म्हणजे डिसेंबर टू जानेवारी फेब्रुवारी या दरम्यान का लग्न होईल, कारण नंतर परत मे नंतर परत 6वा गुरु चालू होईल, मग वर्षभर सगळे लटकवतील तुम्हाला, ब्राह्मण म्हणतील हो 6वा गुरु आहे 6वा गुरु आहे, सो यू हॅव टू हरी. तेवढे उपाय करू शकता. अजून तुम्हाला काय वाटलेले वेगळे उपाय अजून काय वाटत तर माझ्याकडून भेटा, त्या पद्धतीने उपाय करा आणि हे आपलं व्हायला काही हरकत नाही. आणि 22 तारखेला वाशीला मला वाटतं तुमच्यासाठी अपॉइंटमेंट त्या घेऊ शकतात, तर वाशीला नक्कीच प्रत्यक्ष त्यांना भेटता येईल. 22 ऑगस्ट तारीख सुद्धा लिहून घ्या. आणि आता तुम्ही खरं तर पंडितजी म्हणालात मंगळाविषयी, तर बऱ्याचदा काय होतं की पत्रिकेत मंगळ आहे आणि मंगळ असल्यामुळे मग मंगळ व्यक्तीबरोबर लग्न करायचं की नाही हा एक प्रश्न मनामध्ये येतो, पण मग यावर उत्तर काय देणार? बघा, लग्न म्हणजे एक पती पत्नी एकत्र येणार, आयुष्यभर राहणार. 2 लोक एकत्र आल्यानंतर दोघांचे काय पूर्ण 100% सारखे स्वभाव असत नाहीत, आवडीनिवडी वेगळ्या असतात, त्यामुळे प्रॉब्लेम वादविवाद होऊ शकतो. पण यामध्ये दोन्ही व्यक्तीवर मंगळाचे असतील तर पूर्वीच्या जमान्यामध्ये हे चालत होतं. काय चालत होतं, कारण लग्न झाल्यानंतर स्त्रिया घरातच बसत होत्या, नवऱ्यांच्यावर जास्त इंटरॅक्शन व्हायचा संबंध येत नाही, वाद व्हायचा संबंध येत नाही, जे काय घरातच सगळं चालायचं. तर पती पत्नी वादाचा प्रसंग खूप कमी होता, म्हणजे 200, 400, 500 या दरम्यानच्या काळ विचार करतो मी. आता रनिंग कंडिशनला काय होतं, दोघं पण वर्किंग आहेत, दोघं पण जॉब करतात, दोघं पण फायनान्शियल फ्रीडम दोघांना पण आहे, दोघं मिळून घर चालवतात, दोघं इक्वल लेवलला आहेत. त्यामुळे दोघंही जर रागीट असतील मग कायमच भांडत बसतील, मग दोघांच्या आई वडिलांना कायमच प्रॉब्लेम येईल. म्हणजे अशा पद्धतीने सध्या रनिंग कंडिशनला हा मंगळ किती डिग्रीमध्ये, प्रत्येक ग्रह 0 to 30 डिग्रीमध्ये असतो, कोणताही ग्रह तो किती डिग्रीमध्ये मंगळ आहे त्यावर डिपेंडेंट आहे की ह्या दोघांना एकत्र आणायचं का नाही. याबरोबर मंगळाचं इंटेन्सिटी कमी करण्यासाठी गुरुची दृष्टी पडते, चंद्राची दृष्टी पडते, किंवा चांगल्या राशीमध्ये मंगळ आहे तर तो इफेक्ट निगेटिव्ह करणार नाही. ह्या गोष्टी विचार करून मंगळ असलेला माणूस मंगळ नसलेल्या माणसाची लग्न करू शकतो, हे डॅम शुअर आहे. मंगळ असलेला माणूस पण लग्न करू शकतो, पण मंगळाचं पर्सेंटेज एकाचं किती दुसऱ्याचं किती आहे त्याला एक्सपर्ट ओपिनियन पाहिजे. मंगळ लग्न करा, दोघं पण व्हायलेंट असतील दोघांचाही प्रॉब्लेम होऊन जाईल. सो एक सस्टेनेबल पाहिजे, एक रागीट असेल तर हे दोघांचं जे आहे पती पत्नींचं एकमेकांना बॅलन्स करून लाईफमध्ये जाणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि पती पत्नींनी दोघांनी एकमेकांना रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे, तर शक्यतो प्रॉब्लेम कधी येत नाही. युगो आला मध्ये संपलं, मग प्रॉब्लेम येतो. हा युगो याच गोष्टीमुळे येतो की दोघांचं काय कॉम्बिनेशन आहे ग्रहावर. म्हणून फक्त मंगळच नाही, बाकीचे ग्रह, बाकीचे प्रॉस्पेरिटी, स्वभाव वगैरे सगळ्या गोष्टीवर बघणं गरजेचं आहे की जे मी बघतो आणि त्यानंतर लग्न करा म्हणून मी तुम्हाला सांगत असतो. खूप छान मार्गदर्शन केलं. आता प्रेक्षकांमधनं फोन आलेला आहे, शैलेश राठोड ठाण्याहून फोन केला, पण त्याआधी खरं तर मला आपल्या प्रेक्षकांना सांगायचंय की अनेक जण गुरुजींकडे येत असतात, पंडितजींना भेटतात आणि लग्नाविषयीच्या समस्या जाणून घेतात, आणि अशाच एका व्यक्तींना त्यांनी मदत केली. अनेक व्यक्ती आहेत, पण त्यातल्या एका व्यक्तीचा अनुभव पण ऐकूयात, मनीषाजींचा अनुभव पण ऐकूयात. नमस्कार, मी मनीषा सुरेश तोडेवाले, वारजे पुणे येथे राहते. सरांचा कार्यक्रम मी साम टीव्हीवर बघत होते आणि साम टीव्हीवर त्या लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देत असताना मला असं वाटलं की माझ्याही प्रश्नाचं उत्तर कदाचित सर देतील. आणि जानेवारी 2017ला मी सरांना भेटायला पत्रिका घेऊन आले होते माझ्या मुलीची, आणि त्यांनी तिच्या विवाहासाठी मी संबंधित प्रश्न घेऊन आले होते. सरांनी मला जे काही मार्गदर्शन केलं आणि जे काही प्रॉडक्ट्स त्यांनी मला माझ्या घरी घ्यायला सांगितले ते सर्व प्रॉडक्ट्स मी माझ्या घरी घेतले, लावले, आणि त्याच्यानंतर मला अगदी 15 दिवसातच रिझल्ट आला.
आणि उत्तम असं ठिकाण म्हणून माझी मुलगी आज उत्तम घरी पडली आहे. यासाठी तुम्हाला मी सगळ्यांना हे सांगेल की सरांचं योग्य ते मार्गदर्शन, त्यांचे प्रॉडक्ट्स, यामुळे पडणारा फरक हा तुम्ही प्रत्येकजण स्वतः अनुभवा आणि सुखी संपन्न व्हा. खरंच मनीषाजींचा अनुभव खूप बोलका होता आणि प्रेक्षकांमधून आपल्याला फोन आलेला. आपण शैलेश राठोड यांनी ठाण्याहून फोन केलाय. थेट आपण त्यांच्याशी बोलूया. शैलेशजी नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न माझ्या पूर्वसाठी आहे. मुला बोला. तो आता 12वी. ओके. जन्मतारीख त्याचे 18/10/2007. तर मग त्याला शिक्षण वगैरे जन्म ठिकाण जन्म वेळ काय? 18/10/2007. वेळ? कळवा हॉस्पिटल. वेळ? 10 गुरुवार. गुरुवार आहे. वेळ सकाळची 10 का रात्रीची 10? रात्रीची 22 रात्री. वेळ 10 वाजता. येस. कुठल्या साईडला आहे? कळवा हॉस्पिटल. नाही 12वीला कोणत्या साईडला आहे? इंजिनियर म्हणजे सायन्सला आहे, आर्ट्सला आहे? कॉमर्सला आहे. ओके. धनुराव रागीट आहे, भयानक रागीट आहे. पटकन चिडणं, पटकन रागवणं असं होतं. गुरु चांगला बसलेला आहे. गुरु रवी कॉम्बिनेशन चांगलं आहे. गव्हर्नमेंट जॉबची पॉसिबिलिटी जास्त आहे किंवा पोलीस डिपार्टमेंट किंवा या तत्सम संबंधित डिपार्टमेंटला त्याला तुम्ही घालू शकता. NDAला वगैरे तुम्ही प्रयत्न करू शकता. कॉमर्स तुम्हाला माहीत नाही होतं का नाही, ते करू शकता. या मुलाला व्यवसायामध्ये पण यश आहे. व्यवसायामध्ये अग्निजन्य व्यवसाय जे आहेत त्यामध्ये जाऊ शकतो. त्याबरोबर हॉटेल लाईन, पाण्यासंबंधीचा बिझनेस करू शकतो. पार्टनरशिप चालत नाही. घटस्फोटाची पत्रिका असल्यामुळं लग्न करताना व्यवस्थित बघून करायला पाहिजे. आणि जे तुम्ही मला विचारलं की करिअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे, तर करिअर हे फायनान्समध्ये BBA करून MBA फायनान्स किंवा MBA मार्केटिंगवर तो करू शकतो किंवा BComमध्ये जाऊन नंतर पण तो MBA फायनान्स किंवा MBA इंटरनॅशनल बिझनेस वगैरे. कारण फायनान्शियल कंडिशन फायनान्ससाठी पत्रिका जास्त चांगली आहे. त्या साईडला जाण्यासाठी BCom तुम्ही कॉमर्स घेतलं 11-12 बरोबर आहे. मास्टर्सपर्यंत शिक्षण होऊ शकतं आणि तिचं पुढचं फ्युचर चांगलं आहे. फक्त एकच मोठा प्रॉब्लेम, अतिशय रागीट, पटकन चिडणं, पटकन रागवणं, वादविवाद या गोष्टी फक्त असतात. लग्नाच्या वेळा ते सांभाळ लागणार आहे. पण ओव्हरऑल फ्युचर आणि जॉबच्या पॉईंट ऑफ व्ह्यू चांगला आहे. आणि हे करता करता गव्हर्नमेंटच्या परीक्षा ज्या आहेत किंवा तत्सम ज्या लेवलला असतात त्या परीक्षा मात्र त्याला आफ्टर ग्रॅज्युएशन द्यायला सांगा. मे बी 60-70% पत्रिका अशी वाटते की तो गव्हर्नमेंटमध्ये रुजू होऊ शकतो. आणि शैलेशजी तुम्ही 22 ऑगस्टला नक्कीच पंडितजींना भेटण्यासाठी घेऊन येऊ शकता तुमच्या मुलाला. जसं ज्या प्रकारे तुम्ही म्हणालात की पत्रिका ही लग्न पाहण्यासाठी आवश्यक असते, त्याचप्रमाणे वास्तू सुद्धा तितकीच महत्वाची असते. म्हणजे आपण जिथे लग्न करतो किंवा लग्न मंडप किंवा तिथे होणारा विधी, ती वास्तू ही किती, म्हणजे त्याचं महत्व तुम्ही काय सांगाल, किती महत्व आहे? बघा, आता मी मागच्या वेळा माझा गॅप झाला. यामध्ये मी एक व्यंकटेशपुरम नावाचं माझं एक रिसॉर्ट चालू केलेलं आहे. ती 3 एकर 2.5-3 एकरमध्ये आहे. पुण्यामध्ये सिंहगड रोड जो आहे, सिंहगड रोड सगळ्या पुण्याला माहिती आहे, आपण सगळे जातो तिथं. त्या सिंहगड रोडमध्ये सिंहगडपासून पानशेतला जाताना 10-12 किलोमीटर अंतरावर मेन रोड टच माझं एक रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट जे आहे हे काढायचा उद्देशच हे आहे की लग्नासंबंधी बेसिकली हे इनॉग्रेशन माझं मागच्या महिन्यात 21 जूनला झालं. आपल्या महाराष्ट्राचे अँटी करप्शनचे जे चेअरमन आहेत मिहिरजी कुलकर्णी यांच्या हस्ते मी ते इनॉग्रेशन आपल्या रिसॉर्टचं जे केलेलं आहे. त्या ठिकाणी 10 रूम्स आहेत, एअर कंडिशन रूम्स वगैरे, जेवण्यासाठी 150 लोकांचं हॉटेल जे आहे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. या ठिकाणी नॉनव्हेज वगैरे ॲब्सोल्युटली लागत नाही, चालत नाही, का संबंधच नाही, मी स्वतःच स्पिरिच्युअल असल्यामुळे. तर ते इनॉग्रेशन त्यांच्या हस्ते झालं. आणि या ठिकाणी मेन तुम्ही आता जो मला प्रश्न विचारला लग्नासंबंधी, तर लग्नासंबंधीचे हॉल त्या ठिकाणी बँक्वेट हॉल केलेला आहे. त्याबरोबर त्या ठिकाणी ओपन लॉन पण आहे आणि उत्तरेला पाणी आहे डायरेक्ट. मग नदीला लागूनच उत्तरेला माझ्या हॉटेलला रिसॉर्टला लागून उत्तरेला पाणीच आहे की त्यामुळे तो कुठलाही लग्न, कुठलाही साखरपुडा, कुठलंही तुमचं काय डोहाळे जेवण असेल, कुठलंही प्रोग्राम वाढदिवसाचं वगैरे असेल तिथं त्या ठिकाणी सक्सेस होणार. कारण उत्तरेला पाणी असतं म्हणजे साक्षात त्या ठिकाणी सर्व देवतांचा आविष्कार असणं. त्याबरोबर त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर 1000 वर्षापूर्वीचं पुरातन मंदिर पण त्या ठिकाणी आहे आणि लग्नासंबंधी हॉल आहे.
तर अप्रॉक्सिमेट 1000-2000 लोकांचं लग्न आपण तिथं करू शकतो. वास्तुशास्त्राप्रमाणे हॉल कुठं असला पाहिजे, मंडप कुठं असला पाहिजे, त्याबरोबर एंट्रन्स कुठं असायला पाहिजे, जेवणाची व्यवस्था कुठे असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी वास्तुशास्त्राने बॅलन्स केल्यामुळे अशा ठिकाणी यश मिळतं. म्हणजे अनेक वेळा असं झालेलं आहे, मी स्वतः बघितलेलं आहे की मी काल मागच्या 1 महिन्यापूर्वीच लग्नाला गेलो होतो. अप्रॉक्सिमेट नगर साईडला कुठेतरी गेलो होतो. त्या ठिकाणी गेल्यानंतर मी आणि फॅमिली आज रात्री जरा लेट गेलो, 10:30ला गेलो, पाऊस पडत होता. आज पाऊल ठेवला म्हटलं या ठिकाणी जे लग्न होणार आहे त्या लग्नामध्ये काय नाही काय प्रॉब्लेम येणार. लग्न वादविवाद, जेवणात वादविवाद, मानापानाचा प्रॉब्लेम, हे ते लग्नामध्ये लग्न झालं पण रुसवे फुगे जास्त होते. कारण पश्चिमेला उतार 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 आणि सगळ्या लग्नाचे हॉल, जेवणाचे हॉल पश्चिमेला खाली खड्ड्यामध्ये होते. अशा ठिकाणी यश मिळत नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही जे लग्न करता त्या लग्नाचं मंडप जो आहे ते मंडपाचा एंट्रन्स चांगला आहे का, त्याचा अंडरग्राऊंड टँक वगैरे तो बरोबर आहे का, जेवणाची पोझिशन आग्नेयला व्यवस्थित आहे का, लेवल डिफरन्सेस परफेक्ट आहेत का. कारण नवीन जीवनाला सुरुवात करणार आहे, दोन्हीकडचे शेकडो पाहुणे एकत्र येणार, रुसवा फुगा मानापान बऱ्याच गोष्टी होतात. अनेक वेळा माझ्या लक्ष दिलं नाही म्हणून पण आयुष्यभराचा तो एक निगेटिव्ह पॉईंट येतो. हे सगळं बॅलन्स करण्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी लग्न करता ती जागा वास्तुशास्त्र असणं चांगलं गरजेचंच आहे की ज्यामुळे पुढचं जीवन अतिशय उत्तम, आनंदात आणि 2 कुटुंब एकत्र येतात, ते रिलेशनशिप चांगलं स्ट्रॉंग होतं. म्हणून कायम लक्षात ठेवा, तुम्ही जे काय बघाल लग्नासंबंधी वा साखरपुडा लग्न 100% हॉल तो बघून घ्या. आणि पुण्यासारख्या ठिकाणी माझा आता हा 5-6 हजार लोक जर लग्न करू शकते. हॉल, बँक्वेट हॉल पण आहे, ओपन लॉन्स पण आहेत त्या ठिकाणी, आणि वास्तुशास्त्र प्युअर व्हेज पण आहे. ज्या ज्या लोकांना वाटतं त्या ठिकाणी राहण्यासाठी 10 AC रूम पण आहेत, राहू पण शकता तुम्ही, फिरायला पण जाऊ शकता, सगळं एंटरटेनमेंट पण त्या ठिकाणी, खेळ वगैरे आहेत. तर अशा पद्धतीने लग्नाच्या दृष्टीने तुम्ही जो प्रश्न विचारला की अनेक वेळा असा मला प्रॉब्लेमच आला की लग्नाच्या मांडवाचं भांडण वादविवाद चालू, बिकॉज ऑफ त्यांचा प्रॉब्लेम त्या वास्तूमुळे होतो. म्हणून ती वास्तू चांगली मिळावी. पण व्यंकटेशपुरवर नक्की तुम्ही भेट देऊ शकता. अगदीच खरं, लग्न ही खूप सुंदर गोष्ट आहे आणि ही सुंदर आठवण जर अशीच आयुष्यामध्ये चांगली राहावी असं वाटत असेल तर ती वास्तू सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. तर या वास्तूमध्ये, या रिसॉर्टमध्ये येऊन लग्न केल्यानंतर कशा पद्धतीने इथला अनुभव आहे हा आपण जाणून घेणार आहोत. पण आपल्याला फक्त आठवण करून देते, तुम्हाला पुन्हा प्रेक्षकांमधनं फोन आलेला आहे, धाराशिवमधनं यावेळी विचारलाय. आपण हा फोन घेऊयात, पण त्याआधी सोनाली कुलकर्णी आहेत, यांचा अनुभव आपण ऐकूयात. नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. आम्ही काल इथे व्यंकटेशपुरम या रिसॉर्टला आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता आम्ही माझ्या फॅमिली सहित इथे आलेलो आहे. हे रिसॉर्ट जे आहे ते पानशेतच्या जवळ 5 किलोमीटर अलीकडे आहे. इथे रुळेगाव म्हणून आहे, त्याच्या अगदी जस्ट जवळ आहे. सगळ्यात महत्वाचा ह्याचा प्लस पॉईंट सांगायचा म्हणजे हे अगदीच रोड लगत आहे. म्हणजे तुम्हाला कुठे रस्ते, खाच खळगे कुठे जायची गरज नाही. रोडच्या अगदी बाजूला गुगल मॅपवर इझिली सापडण्यासारखं आहे. हा त्याचा सगळ्यात पहिला प्लस पॉईंट आहे. आणि जरी एवढ्या रोडच्या जवळ असलं तरी तुम्हाला एकाही गाडीचा आवाज येत नाही, इतकी छान आतमध्ये शांतता आहे. दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या मागे इथे बघू शकता की खूप सुंदर निसर्ग आहे. अगदीच मागे म्हणजे जस्ट बाजूला नदी वाहते एक छानशी, त्याच्या बाजूला एक छान महादेवाचं मंदिर सुद्धा आहे. आणि हा जो व्ह्यू आहे हा फार क्वचित तुम्हाला पाहायला मिळेल असा व्ह्यू की ह्या सगळ्या गोष्टी एकत्र असलेल्या. आणि हे जरी सगळं असलं तरी ह्याच्या बाजूला इथे तुम्हाला छान एन्जॉय करण्यासाठी स्विमिंग पूल आहे, गार्डन आहे, बाकी सगळ्या फॅसिलिटीज आहेत. हे सगळं एकत्र म्हणजे हा खरंच दुग्ध शर्करा योग आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथली जेवणाची क्वालिटी खरंच खूप छान आहे. जो स्टाफ आहे तो खूप जास्त कोऑपरेटिव्ह आहे. म्हणजे आम्हाला काल, खरं तर हे सुरू होऊन मला वाटतं जस्ट 1 महिना पण झालेला नाही, हा 2रा किंवा 3राच वीकेंड असेल त्यांचा, तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या पद्धतीने खूप चांगल्या गोष्टी मॅनेज केल्या. तुम्ही बघू शकता मी माझ्या सासूबाईंसोबत आलेली आहे. त्या सिनियर सिटीजन आहेत परंतु तरी सुद्धा त्यांची कुठेही इथे गैरसोय झाली नाही. ही एक गोष्ट मला खूप चांगली वाटली. सो तुम्ही अवश्य या रिसॉर्टला भेट द्या आणि नक्कीच तुम्ही पण एन्जॉय कराल. इथला पाऊस, इथला व्ह्यू आणि सगळंच काही. तर कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबाचा हे खूप छान अनुभव आपण ऐकला. खरं आपल्याला एक फोन येत होता पण वेळ कमी, त्यामुळे कार्यक्रमात आपण घेऊ नाही शकत. पण प्रत्यक्ष तुम्ही नक्कीच पंडितजींना पुण्याला जाऊन भेटू शकता. पण शेवटी जाता जाता अगदी 2 मिनिटं उरलेत म्हणून माझ्या मनातला प्रश्न, इतकं सुंदर आम्ही रिसॉर्ट पाहिलं, कोणकोणते कार्यक्रम आपण तिथे आयोजित करू शकतो आणि कशा सोयी सुविधा आहेत हे थोडक्यात सांगाल का? बघा, एकतरी लग्न करताना येणाऱ्या अडचणी येऊ नये म्हणून आज सब्जेक्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी सांगितलं, लग्नासाठी, साखरपुड्यासाठी, डोहाळ्याची जे काय असेल यासाठी उत्तम जागा आहेच आहे. महादेवाचं मंदिर आहे, स्वामी समर्थांचं मंदिर शेजारी होत आहे, काळभैरवाचं 1000 वर्षापूर्वीचं मंदिर त्या ठिकाणी ऑलरेडी तिथं आहे. ओके, म्हणजे वाढदिवस कोणा साजरा करायचा असेल तुम्ही करू शकता. छोटे मोठे गेट टुगेदर करणार असेल, किटी पार्टी करायचा, बायकांचे काय प्रोग्राम असतात, मंगळागौरी आली, आता बाकीचे श्रावणातले प्रोग्राम आले, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. 15-20 लोकांचा स्टाफ आहे,
पुष्कळ जागा आहे, खेळायच्या स्टेडियम आहे, खेळण्यासाठी त्या ठिकाणी भरपूर मोठी जागा आहे, लहान मुलांना एंटरटेनमेंट घसरवून सगळंच केलं. म्हणजे एखादी फॅमिली आरामात येऊन सगळ्यात सांगायचा उद्देश काय, वास्तुशास्त्राप्रमाणे 100% एखादा प्रोजेक्ट कसा असतो हे जर बघायचं असेल तर व्यंकटेशपुरमला तुम्ही भेट द्या. तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्हाला स्वर्गामध्ये असल्याचा आनंद होतो. म्हणजे माझ्या मनानं मुद्दाम सांगत नाही, एक एक गोष्ट एका इंचात वास्तुशास्त्राचं माझं 35 वर्षाचं नॉलेज वापरून तो अख्खा प्रोजेक्ट डिझाईन केलेला आहे. त्याला मला 3 वर्ष लागले. वास्तुशास्त्र सगळे लेवल डिफरन्सेस आणि प्रत्येक रूमचे दरवाजे, प्रत्येक खिडक्याचा साईज, तर प्रत्येक हॉटेलचा प्रत्येक रूममध्ये दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टी, महादेवाचं मंदिर कसं आहे काय नाही, तर त्याला ईशान्येला पांडवकालीन एक 5000 वर्षापूर्वीचं मंदिर पण त्या ठिकाणी आहे, आपल्या ते ईशान्येलाच येतं. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे प्रोग्राम करू शकता. आणि मेन वास्तुशास्त्राचा जो पॉईंट आहे की जे मी आजपर्यंत तुम्हाला सांगतो ते मूर्तिमंत उदाहरण आहे, ते तुम्ही मात्र एनर्जी बघा तर 100% येऊ शकता. आणि नुसतं वर्णन ऐकूनच इतकं छान वाटतंय, भेट दिल्यावरच नक्की प्रत्येकाला प्रसन्न वाटेल. खरंच खूप छान वाटलं तुम्ही इथे आलात. पुढच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपल्या प्रेक्षकांना मला सांगायचं की पुढच्या मंगळवारपासून आता पंडितजी रेग्युलरली आपल्याला भेटणार आहे. येस, आणि लग्नासंबंधित आपण तो पुढचा सब्जेक्ट घेणार आहे. अगदी. आणि ज्यांना तोपर्यंत भेटायचं आहे, बुधवार, शनिवार, रविवार हे 3 दिवस पुण्याच्या ऑफिसला असतो. बेसिकली गुरुवारी हे मुंबईला असतो, पण सगळे अपॉइंटमेंट घेऊन येतो, तुम्ही येऊ शकता. म्हणजे तुम्हाला स्वतः मीच भेटून स्वतः तुमचं क्वेश्चन्स आन्सर देऊन तुमचं हे निराकरण करत असतो. अगदी. या कार्यक्रमात तुम्ही आलात, खरंच तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.